मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत एकदम विस्तृत अशी संपूर्ण माहिती दिली. हे खरं म्हणजे माणुसकीला सगळं काळीमा बसणारं फार मोठे प्रकरण आहे. सगळे म्हणजे विस्तृत आलेलं आहे. आम्हाला जरा आपल्याकडे एक प्रश्न असा आहे की काही वरिष्ठ उच्चपदीय पदस्थ अधिकाऱ्यांची नावं पुढे आली. हे सगळी चौकशी, हा सगळी इन्क्वायरी आपण ATCच्या माध्यमातून करतो. गुन्हे वगैरे सगळे दाखल झाले. माझी माननीय मुख्यमंत्री माझ्याकडे एक मागणी अशी आहे की एखाद्या न्यायाधीशाच्या देखरेखीखाली ही चौकशी व्हावी. कारण यामध्ये भविष्यात बघा 2-3 विषय आमच्याकडे जे उपलब्ध माहिती आहे आणि त्याच्याशी आपण जे काही गुन्हे दाखल केले, अध्यक्ष महोदय, स्पष्ट आहे की यामध्ये काही IPS, IAS, महसूल विभागाचे अधिकारी, यामध्ये तहसीलदार, हे काही अधिकारी आहेत. ठीक आहे, आपण फोटो कोणाचे कोणाबरोबर काढतो त्यामुळे त्या फोटोवरून कोणावर गुन्हे दाखल करणं हे योग्य होणार, याच्याशी तर आपण सगळेच सहमत आहोत. परंतु त्यांना या गुन्ह्यावर पांघरून घालण्यासाठी त्याला मदत केल्याची माहिती आहे, ती वाचवल्याची माहिती आहे. म्हणून ही चौकशी, त्यामध्ये यांचा पुन्हा कुठे त्यामध्ये हस्तक्षेप होऊ नये, दबाव वाढू नये, म्हणून न्यायाधीशाच्या देखरेखीखाली ही चौकशी व्हावी असं आम्हाला वाटतं. या संदर्भात आपण निर्णय घ्याल का? मुळामध्ये याच्यामध्ये एकच वडेट्टीवार असं आपल्याला लक्षात आणून देतो की जेव्हा आपण अशा प्रकारची SITच्या मार्फत चौकशी करतो तर आपल्या क्रिमिनल लॉजमध्ये याच्यातले चौकशी आणि प्रॉसिक्युशन हे दोन्ही स्वतंत्र आहेत. त्यामुळे तिथे आपल्याला कुठेही न्यायालयाचा हस्तक्षेप नसतो, न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली करता येत नाही. एखाद्या केसमध्ये कोर्ट स्वतः ठरवू शकतं की बाबा याच्यात चौकशी ठीक चालली नाही, त्यामुळे चौकशी अधिकारी, त्यातही त्यांची देखरेख म्हणजे चौकशी अधिकाऱ्यांनी आमच्याकडे येऊन त्याचा अहवाल वेळोवेळी सादर करावा. पण बाकी आपल्या या क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये किंवा आपल्या या कायद्यांमध्ये अशा पद्धतीनं न्यायालयाच्या किंवा न्यायाधीशाच्या अखत्यारीत ही क्रिमिनल आपल्याला चौकशी करता येत नाही. चला आता बास, चला. नाही असं नाही चालणार. 1-2 प्रश्न दिले, आता बास झालं. चला बिल घ्या, बिल घ्या, सायटेशन द्या, झालं ते नंतर घ्या. आता बिल काढा. चला महोदय, बिल काढा, द्या, सायटेशन द्या. अशोक खरातवरती आरोप केला, त्या आरोपीला अटक झाली, कालांतराने त्या आरोपीचाही मर्डर झाला. तर आता त्याच्या घरच्यांनी माझ्याशी संपर्क साधला, ते माझ्या जवळच राहायचे म्हणून. तर त्या म्हणजे बाळू तुपेची काही चौकशी होईल, काही करता येईल, तर त्याला न्याय मिळाल्यासारखं होईल. निश्चितपणे सन्मान्य सदस्यांनी जी माहिती सांगितलेली आहे ती ग्राह्य धरून याच्याशी संबंधित असेल तर त्याचीही चौकशी स्वतंत्रपणे या चौकशीत केली जाईल. एक अध्यक्ष महोदय, ठाणे शहरातील मुंब्रा परिसरात झालेल्या गोळीबारासंदर्भात माननीय विधानसभा सदस्य श्री जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलेला जो मुद्दा होता त्याचं वस्तुस्थितीदर्शक निवेदन मी करतोय. सदर घटना ठाणे शहरातील मुंब्रा परिसरात घडलेली आहे. दिनांक 7/3/2026 रोजी पहाटे 5 वाजता श्री नदीम मोइनुद्दीन खान, वय 45, राहणार अल्मास कॉलनी, कौसा, मुंब्रा तालुका, जिल्हा ठाणे यांच्या घराबाहेर उभी असलेल्या निळ्या रंगाचे स्विफ्ट डिझायर वाहन क्रमांक MH3 CM 5900 यावर सदर गुन्ह्यातील आरोपी शाहबाज उर्फ शब्बू मुन्ना शमशाद कुरेशी, वय 28, राहणार अमीन पॅलेस, महापे रोड, मुंब्रा तालुका, जिल्हा ठाणे व अज्ञात इसम यांनी गोळीबार केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असता त्यांना सदर ठिकाणी गोळीबार झाल्याचे समजले. घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान यांच्याकडे अधिकची विचारपूस केली असता ते सोशल मीडियावर सक्रिय असून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत. ते विविध सामाजिक विषयांवर छोटे छोटे रील बनवून समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम करत असतात. त्यांना त्यांच्या मोबाईल फोनवर तसेच सोशल मीडियावर वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे त्यांनी त्यांच्या जबाबात नमूद केले आहे. त्याच दरम्यान आरोपी आचार गल्ली परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने